घर घेण्याची प्रक्रिया ही ज्या वेळेला तुम्ही उत्पन्न कमवायला लागता म्हणजे नोकरीला लागता आणि तुमची घराची गरज जेव्हा प्रकर्षाने तुम्हाला जाणवायला लागते त्यावेळेलाच तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतात. बरोबर. जी तुमची विद्यमान असं म्हणूया मी की ती तत्कालीन जी गरज आहे त्या गरजेनुसार. पण हे सगळं घराचं स्वप्न बघणं उलट सोपं आहे, बर. पण त्याच्यासाठी लागणारी जी आर्थिक तयारी आहे ती बरोबर. जर नाही नीट केली आधीपासून तर या घरासाठी घरघर लागू शकते. जिथे घेणारा तो परिसर आधी नीट नीट निवड. बघा. हम्म. सकाळी बघितलात तर रात्री पण बघा जाऊन की रात्रीची अच्छा. काय परिस्थिती आहे तिथे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर खरेदी करत असता त्यावेळेला निश्चितपणे ते तुम्हाला कायम आनंद देणारं, समाधान देणारं आणि एक स्वतःचं हक्काचं ते स्थान असतं. हे जे बजेट आहे हे या आजूबाजूच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती, पायाभूत सोयी सुविधांवरती हे सगळं अवलंबून असतं. प्रश्न असा आहे की आपण ही फक्त घराच्या किमतीबद्दलच बोलतोय, पण घराच्या किमती व्यतिरिक्त स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आहे की जे 6% असेल. बरोबर. 30,000 रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत. बरोबर. सोसायटी फॉर्मेशन चार्जेस असतील. जर समजा तुम्ही बिल्डरकडून घर घेत असाल, नवीनच सोसायटी फॉर्म होणार असेल, बरोबर. तर ह्या सगळ्याचा जर विचार केला तर हा खर्च किती जातोय बरोबर. आणि हा खर्च हा तुमच्या खिशातून जाणार आहे वेगळा.